नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, कालचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या आलेला नाही, कारण आपला क्लासचा 5वा दिवस जो आहे तो आज आपण व्हिडिओ जे आहे ते अपलोड करत आहे। तर काल जो व्हिडिओ का आला नाही तर खूप साऱ्या जणी वाट पाहत असतील व्हिडिओची माझ्या, पण मी तसं अपडेट दिलेलं होतं की आज आपला व्हिडिओ येणार नाही म्हणून, कालचाच व्हिडिओ तुम्ही पहा म्हणून। कारण म्हणजे सर्वकडे पाऊस जे आहे ती चालू आहे, त्यासाठी लाईटचे जी काही प्रॉब्लेम आहेत ती चालू आहेत, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला नाही। तर पहिल्यांदा तुमची माफी मागते, कारण काल तुमचा व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटला नाही त्यासाठी। त्यानंतर आपण कटोरी ब्लाउजचा पाटीचा पार्ट, कटोरी ब्लाउजचा पुढचा पार्ट, हाफ बाही, लांब बाही, त्यानंतर छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशा पद्धतीने वाढवायची हे सर्व तुम्हाला माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस ऑनलाईन क्लास म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही जी काही माहिती तुम्हाला नॉलेज भेटणार आहे ती फ्रीमध्ये तुम्ही घेऊ शकता। तर आज आपल्याला पाहायचं आहे की प्रिन्स कटचा पुढचा पार्ट, कारण कटोरी ब्लाउजचा पाटीचा जो पार्ट आहे तो आपण तिन्ही ब्लाउजला यूज करू शकता। तुम्ही हे जी काही माहिती सांगत असते ती तुम्ही वहीमध्ये उतरवून घ्यायची आहे, आणि त्याच्यात मी काय काय कुठे काय सांगत आहे ते सर्व तुम्ही तिथे पेनने लिहून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण अगोदर काय करणार आहे, अशा पद्धतीने हा डायग्राम काढणार आहेत, म्हणजे हा बॉक्स आपण उंची टाकणार आहे आणि छाती। आता इथून आपण काय केलेलं आहे, पूर्ण उंची टाकलेली आहे। इथे काय टाकलेलं आहे आपण, 1 ते 2 3 4 अशा पद्धतीने आपण 1 ते 2 पर्यंत पूर्ण उंची टाकायची आहे। किती टाकायचे आहे आपल्याला, 13 प्लस अर्धा इंच बरोबर 13.5। अशा पद्धतीने ही उंची आपण टाकून घेतलेली आहे। ही उंची टाकलेली आहे। आता आपल्याला इथे छाती टाकायची आहे। छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आपण, म्हणजे इथून टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला इथे शोल्डर टाकता येते त्यासाठी। छातीचा चौथा भाग हा काय टाकलेला आहे आपण, छातीचा चौथा भाग। तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, इथून इथपर्यंत आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचं आहे। किती टाकायचं आहे, पूर्ण शोल्डर। मग तुमचं पूर्ण शोल्डर जे आहे साईज नुसार, तुमचं 32 साईजला किती येणार आहे, 5, 30 साईजला किती येणार आहे, 4.25, 28 साईजला किती येणार आहे, 4.5, अशा पद्धतीने 36 साईजला 5.5, 34 साईजला 6.25, अशा पद्धतीने सर्व मापे जे आहे ते आपले शोल्डरचे येत असतात। तर आता इथे तुम्ही शक्यतो शोल्डर जे आहे तर 34 साईज पर्यंत, 34 साईजच्या जी महिला आहेत त्यांना शक्यतो तुम्ही 5.25चं शोल्डर घ्यायचं आहे। 36 साईजलाही 5.25च घ्यायचं आहे। 38 साईजलाही 5.25च घ्यायचं आहे, कारण आपला हा डीप गळा असेल तर तुम्ही 5.25च घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर शोल्डर मोठं पाहिजे असेल, तयार शोल्डर तुम्हाला 2.5च पाहिजे असेल, ही जी पट्टी असते का नाही ही 2.5ची पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही 5.5च घ्यायचं आहे। आणि ज्यावेळेस तुम्हाला ही पट्टी जी आहे ती छोटी पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही 2.25च घ्यायचं आहे, कारण गळा रुंदी आपली 2.25 राहणार आहे। राहिलेले शोल्डर किती राहणार आहे, 5.25 मधून जर 2.25 मायनस झाले तर आपलं इथं किती राहणार आहे, 3। तर अशा पद्धतीने 3 राहतं। शक्यतो माझ्या अंदाजे तुम्ही 3च जर ही पूर्ण शोल्डर जर घेतलं इथलं तर एकदम परफेक्ट ब्लाउज बसतात, उतरत वगैरे काहीच नाही। कारण डीप मध्ये तुमचा गळा असेल तर हे जी शोल्डर आहे तुमचं कमी असेल तेवढं तुमचं ब्लाउज परफेक्ट बसत असतं। आणि 5.5, 5.25 अशा पद्धतीने जर शोल्डर घेतलं तर तुम्ही इथं गळा रुंदी 2.5 घेतली तर तुमचं ब्लाउज उतरण्याच्या खूप शक्यता असतात।
शक्यतो तुम्ही 2 डीप मध्ये गळा असेल तर 2 आणि 2.25च गळा खोली घ्यायची आहे आणि शोल्डर जे आहे ती 3च घ्यायचं आहे. तर या पद्धतीने नक्की ट्राय करा, कारण ब्लाऊज जे आहे ती उतरणार नाहीत. पाठीमागलचा गळा तुमचा कितीही डीप मध्ये असो आणि नॉट लावण्याची गरज लागणार नाही त्यासाठी. तर आपण इथे किती घेतलेला आहे, गळा रुंदी 2.25 घेतलेला आहे, इथं 3 राहिलेला आहे शोल्डर आणि इथं 2.25. 2.25 म्हणजे 2 आणि 25 अशा पद्धतीने मी टाकत असते. आणि 2.5 म्हणल्याच्या नंतर मी 2 आणि 50 टाकत असते. 2.25चा म्हणल्याच्या नंतर मी 2 आणि 75 टाकत असते. अशा पद्धतीने मी माझ्या चार्टवरही याच पद्धतीची मार्किंग आहे. तर आता आपण प्रिन्स कट टाकणार आहे. तर आता पाठीचा भाग तुम्ही किती टाकलेला आहे, 13.5. टोटल किती टाकलेला आहे आपण तयार 13.5. तर प्लस आपल्याला आता इथं 13.5 जर टाकलं तुम्ही तर प्लस 1 इंच मिळवायचं आहे आपल्याला. तर बरोबर किती होणार आहे आपलं, 13.5 प्लस 1 इंच, तर 14.5ची पूर्ण उंची होणार आहे. पाठीमागलची बी आणि पुढची. तुम्ही इथं तयार 13 टाकली असेल तर त्यावेळेस तुमचं 14चं पूर्ण माप होणार आहे. तयार जे आहे तर 13 असेल तर त्यावेळेस 1 इंच मिळवल्याच्या नंतर तुम्हाला टोटल किती होणार आहे, पाठीमागलचं आणि पुढचं 14. कारण प्रिन्स कटला आपल्याला पुढे वाढवून घ्यायची गरज लागणार नाही, कारण कटोरी ब्लाउजला आपण पुढचा पार्ट जो आहे तो अर्धा इंच वाढवून घेत असतात. तर ते कशामुळे घेत असतात, तर आपल्याला कटोरी ब्लाउजला क्रॉस पट्टे असतात त्याच्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतात, 3 शिलाई असतात म्हणून. प्रिन्स कटला तसं नाहीये, फुल प्रिन्स कट आहे त्यावेळेस तुम्ही इथल्या साईडला 1 शिलाई आणि वरच्या साईडला 1 शिलाई, म्हणजे पाठीमागलची जितक्या शिलाई आहेत तितक्याच आपल्या पुढच्या प्रिन्स कटलाही असतात. तर अशा पद्धतीने त्यानंतर पुढील गळा जो आहे तो तुमच्या आवडीनुसार काढायचा आहे. तुम्हाला डीप मध्ये पाहिजे असेल तर तो आता इथे पाहू शकतात आपण इथे किती टाकलेला आहे, वरच्या साईडला 2.25 टाकलेला आहे. आता तुम्हाला पुढचा जो गळा आहे तो आपल्याला म्हणजे डीप मध्ये पाहिजे, गोल आकार पाहिजे, त्यावेळेस तुम्ही 2.25 टाकायचं नाही. तर 2.5 जरी टाकला असा क्रॉस मध्ये जरी घेतला तरी पण चालतं. या पद्धतीने पाहू शकतात, अशा पद्धतीने घ्यायचा आणि इथून तुम्ही असा गोल राऊंड जो आहे तो असा दिला तरी पण चालतं. कारण पुढचा जो गळा आहे तो त्याला आपल्याला कटोरी नसती, त्यासाठी हा साध्यामध्ये असतो. तर अशा पद्धतीने आणखीनही डीप घेतला तुम्ही तरी पण अशा पद्धतीने तुम्हाला गळा जो आहे तो तुम्ही आखून घेऊ शकता. त्यानंतर मोंडा, आपला मोंडा साईज नुसार येणार आहे. जसं की आपण पहिल्या ब्लाऊज मध्ये कटोरीचा जो शिकलेला आहे त्याच्यामध्ये किती सांगितलेलं आहे, 32 साईजला मोंडा येणार आहे, शोल्डर प्रमाणे 5. तसं 34 साईजला 5.25चं शोल्डर, 36 साईजला 5.5चा, असं साईज नुसार शोल्डर मोंडा जो आहे तो बदलणार आहे. फक्त शोल्डर मध्ये 32 साईज पर्यंत सेम शोल्डर आणि मोंडा राहणार आहे. 34 पासून शोल्डर सेम राहणार आहे, मोंडा चेंज होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पाठीमागलचा मोंडा खोली किती टाकली होती प्रत्येक मापासाठी, 1.25 टाकली होती आणि पुढचं किती टाकलं होतं, 1.25. त्यानंतर आपल्याला हा जो उंची टाकलेली आहे मोंड्याची याचा मध्य काढायचा आहे आणि इथून आतमध्ये घ्यायचा आहे, 1.5 इंच आतमध्ये घ्यायचा आहे मध्यापासून. तसंच आपल्याला इथून इथपर्यंत छातीचा चौथा भाग किती आहे, 8 असेल, 9 असेल, 8.5 असेल, जी काही आहे तुमचा तो इथं मार्क करायचा आहे. इथून पुढे आपलं 2 इंच मार्जिंग साठी कंपल्सरी राहणार आहे. अशा पद्धतीने आता इथून हा पॉइंट आपल्याला काय करायचा आहे, इथे मिळवायचा आहे. अशा पद्धतीने आपण मिळवलेला आहे. आता इथून तुमचा हा जो भाग आहे तो आपला हा किती आहे, 3चा मध्ये किती येणार आहे, 1.5 पासून तुम्ही सरळ जर असा टेप धरला तर तुमचा हा पॉइंट तुमचा कुठे येणार आहे, इथे येणार आहे. मग इथला पॉइंट किती झालेला आहे आपला, 3.5 राहत असतं. 32 साईजला 3.5 आहे, 34 साईजला 3 आणि 1 रेषा राहणार आहे. आणि असंच जसं जसं तुमचं इथं माप जसं वाढेल तसं इथला टक जो आहे तो वाढणार आहे, कमी होणार आहे.
तर तो चार्ट मध्ये सर्व काही मी तुम्हाला माहिती देत असते. तर प्रिन्स कटचा चार्ट जो आहे तो अपलोड करायचा राहिलेला आहे आणि कटोरी ब्लाउजचा मी अपलोड केलेला आहे. आता हा जो पॉइंट आहे तो जसं की आपली कटोरी साईज नुसार कशी कटोरी कमी जास्त असते त्याच पद्धतीने हा टक्स ही आपला कमी जास्त असतो. तुम्ही पुन्हा शंका करता की हा पॉइंट 1.5 इंचाचा जर इथं घेतल्याच्या नंतर परफेक्ट सरळ यायचं का, तसं काही नाहीये. फक्त तुम्ही हा जो पॉइंट आहे इथला हा आपला कंपल्सरी किती राहणार आहे 3, पण तुम्हाला हा पॉइंट जो आहे तो शिलाई सहित घ्यायचा आहे. आपल्याला शिलाईचा तुमचा टक्स किती आहे तो तयार टक्स घ्यायचा आहे, तिथून पुढे शिलाई तुमची मार्जिन एक ऍड करायची आहे याच्यामध्ये. आता 32 साईजला कटोरी आपली एक म्हणजे पूर्ण कटोरी किती आहे 5ची, त्याचा निम्मा केल्याच्या नंतर किती होतं 2.5. 2.5 मध्ये आपल्याला इथली शिलाईसाठी किती लागणार आहे अर्धा इंच आणि काजी बटन पट्टीसाठी अर्धा इंच. टोटल किती घेतला आपण 1 इंच. मग 1 इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे टोटल 3.5 घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुमचा इथला जो टक्स आहे तो मागे पुढे होणार आहे. त्यासाठी या रेषेची तुम्हाला गरज नाही जरी घेतली तुम्ही तरी चालतंय, कारण आपला पॉइंट जो आहे तो हा जो पॉइंट आहे ज्याच्या त्याच्या तब्येतीवर हा पॉइंट असतो. त्याच्यामुळे इथं परफेक्ट फिटिंग कुठे येते हे चेक करायचं आहे. ही रेषा नाही घेतली तुम्ही तरी चालते, फक्त मेन आपल्याला हा पॉइंट घ्यायचा आहे. आणि इथून जितकी उंची आहे, आता हा किती आहे 13.5चा, तयार ब्लाउज किती आहे 13.5चा, त्यावेळेस तुम्हाला इथं टक्स किती घ्यायचा आहे 4.5चा टक्स घ्यायचा आहे. परफेक्ट तुम्हाला हा टक्स 4.5चा येणार आहे. तुम्ही कटोरीवरूनही घेऊ शकता. आणि म्हणजे आपल्याला इथं उंची 13 असेल, तयार 13 उंची असेल तर इथं आपल्याला 4चा टक्स घ्यायचा आहे. तुमची तयार उंची 14 असेल तर इथं टक्स जो आहे तो 15 घ्यायचा आहे. जसं जसं उंची वाढेल तसं तसं हा टक्स वाढत असतो. जसं जसं उंची कमी होईल तसा तसा टक्स जो आहे तो आपला कमी होत असतो. आता हा जो मध्य आहे इथून आपल्याला या पद्धतीने इथे मिळवायचा आहे, एकदम कोण आहे तिथून. त्यानंतर आपल्याला इथपर्यंत टेपच्या साह्याने 3 इंच अंतर घ्यायचं आहे. या साईडने 1/2 इंच, या साईडने 1/2 इंच आणि अशा पद्धतीने इथे अशा रीतीने हा पॉइंट घ्यायचा आहे. इथून आपल्याला किती लागणार आहे 1.5 इंच. मग हा पॉइंट आपल्याला इथे घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला अशा रीतीने तुम्ही पेन धरायचा आहे किंवा खडू चॉक वगैरे काय जे असेल ते अशा हलक्या हाताने तुम्हाला इथे थोडंसं नॉर्मल वळून या साईडने आकार सेप आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी जी आहे ती मापे व्यवस्थित असे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे किती घेतलेला आहे आपण, इथे घेतलेला आहे आपण 1.5, इथे किती घेतलेला आहे आपण 1.5 आणि इथं उभा टक्स किती घेतलेला आहे आपण 4.5. उभा टक्स किती घेतलेला आहे 4.5. इथं किती घेतलेला आहे आपण 3.5. म्हणजे हे कशाचे माप झाले 32 साईजचे झाले. तर प्रत्येक साईजचं जर तुम्हाला माप डायग्राम माहिती पाहिजे असेल तर तसं तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. कारण प्रत्येक साईजचं जर तुम्ही शिकत बसला, एक डेमो तुम्हाला दाखवत आहे कुठल्याही ब्लाऊजचं, तर त्याच्यामुळे आता इथे आपण 1.5 इंच घेतलेला आहे तर आपल्याला या साईडले 1.5 इंच पुढे घ्यायचं आहे. त्यानंतर मेन इथे पॉइंट तुमचा लक्षात घ्यायचा आहे. आपण इथून इथपर्यंत छातीचा चौथा भाग मोजून घेत असतात, तर इथं 8 आलेला आहे, तर इथं तुमचं किती यायला पाहिजे 7.5. तर अशा पद्धतीने 7.5 मध्ये पुन्हा तुम्हाला एक्स्ट्रा जे असं समजलं नसेल तर इथं 8 घेतलेला आहे. इथून आपण मार्जिन किती घेतलेले आहे 2 इंच. मार्जिन 2 इंच घेतलेले आहे, त्याच्यामध्ये टोटल आपली किती झालेले आहे 10. 8 मध्ये 2 इंच मिळवल्याच्या नंतर 10ची पूर्ण घडी झालेली आहे. तर 10 मधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे. तर आपल्याला इथे किती येणार आहे 9.5. तर आपल्याला इथं पूर्ण कंबर जी आहे ती 9.5 घ्यायची आहे. प्रत्येक ब्लाउज मध्ये तुम्ही जितकी छाती घेतलेली आहे पूर्ण घडी सहित मार्जिन सहित त्याच्यातून आपल्याला कमरेच्या साईडने अर्धा इंच मायनस करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मायनस जे आहे ती करून घ्यायचं आहे. कारण कंबर जी आहे ती कमी असते, प्रत्येकीची कंबर जी आहे ती बॉडीपेक्षा कमी असते. त्याच्यामुळे थोडा बाहेरचा आवाज येत आहे त्याबद्दल सॉरी बरं का, डिस्टर्ब होत आहे.
तर तरी पण मी तुम्हाला जी काही माहिती द्यायची आहे ती आवाज तिकडचा येऊ नये म्हणून तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती देत असते. तर आपली कंबर किती घेतलेली आहे आपण? पूर्ण कंबर आपली 9.5. हे पहा 9.5 घेतलेले आहे. आणि आता इथून आपण ही जी पॉइंट गेलेला आहे 1.5 इंच तो आपण इथे घेतलेला आहे. जिथे आपली कंबर 9.5चा पॉइंट आलेला आहे तिथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. आणि हा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. हा कपडा कट करून टाकायचा आहे. मग इथं किती घेतलेला आहे? पाव इंच, अर्धा इंच इथं गेला. आणि शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच लागणार. टोटल इकडे किती घ्यायचं आहे आपल्याला? 1 इंच. आणि हा अशा पद्धतीने असा सरळ बॉक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे ही कटोरी आपली एक्स्ट्रा घेतलेली जी आहे ती आपली मार्जिन सहित ही साईड पीस राहणार आहे. तर आता कटोरी ब्लाउज मध्ये हा भाग आपला इकडे असतो आणि हा भाग इकडे असतो. पण प्रिन्स कट मध्ये हा भाग इकडे आलेला आहे आणि इकडचा भाग इकडे गेलेला आहे. तर उलट सुलट जे आहे ती या पद्धतीने होत असतं. तर अशा पद्धतीने प्रिन्स कट ब्लाउजचा पुढचा भाग जो आहे तो या पद्धतीने तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला माहिती आवडली का नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्ही या पद्धतीने जे काय माहिती सांगत असते ती वहीवर उतरवून घ्यायची आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 4 टक्स ब्लाउजचा डायग्राम पाहायचा आहे. तुम्हाला याच्यामध्ये साईजनुसार पाहिजे असेल, कटोरी ब्लाउजमध्ये साईजनुसार डायग्राम माहिती पाहिजे असेल तसं तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. चला तर मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.